कार्यकर्त्यांवर दादागिरी केली जाते, मात्र प्रशासन योग्य ती अजूनही कारवाई करत नाही. हो, खरं आहे. कालच आपली सभा झाली. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अशा वेळेला होत असताना काल एक दिवडीचे एक जुने कार्यकर्ते होते आपले कदम बापू. त्यांचा चिरंजीव हा नातू हा बेंगलोरला व्यावसायिक होता. निवडणुकीसाठी कालच आला होता. पवार साहेबांच्या सभेला आल्यानंतर जात असताना पिंगीकडे येत असताना त्याला तिथं रोडवरतीच एक 3-4 लोकांनी तिथल्या मारहाण केली. अनेक लोकांना दहशत करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते करत असताना राजकारण एक शांततेने चालू आहे. परंतु माझ्या कार्यकर्त्याला कुठेही झालं तर त्यांना थांबवून त्याच्यावर कायदेशीर कंप्लेंट करण्याच्या दृष्टीनं नियोजन करणं आणि त्यांना रोखणं, त्यांना पाठबळ देणं हे असल्यामुळं मी खरं या दौऱ्यात उशीर झाला. त्यामध्ये निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर खटाव तालुक्यामध्ये या दहशतीच्या राजकारणाला मोडलं पाहिजे की आणि त्यासाठीच लोकांनी हा उठाव जो बघितला कालचा तो त्याच्यातून झालेला आहे. बिदलमध्ये मारहाण झाली. हो, झाली. बिदालमध्ये ती केस काल दाखल करून घेतली प्रशासनानं. 48 तास लागले, पण ते सर्टिफिकेट मिळणं काही गोष्टी असतात. तात्काळ त्याने एक अटक वगैरे केली पाहिजे, पण ते मेडिकल सर्टिफिकेट वगैरे मिळालं कलम लावताना पोलिसांनी प्रशासन त्यांना मदत करतंय. त्याच्या विरोधात काल सगळेजण इथले खासदार असतील आम्ही त्यांनाही त्याच्यामध्ये योग्य हे कारवाई करायला भाग पाडलेला आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये की अशा पद्धतीने निवडणुका होत असतात जातात, पण कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं कायमचं एवढं कोर्ट कचेऱ्या मागं लागून आहेत ते मोडून काढण्याचं काम हे 100% केलं जाईल. आणि कुठल्याही कार्यक्रमात गेलं तर मी सकाळी स्वतः त्यांना भेटलो. कालही तुमच्या बिदालमधल्या कार्यकर्त्याला हॉस्पिटल जाऊन भेटलो. आता ते माझ्या बरोबर होते इथं येण्यापूर्वी. त्यामुळे मी इथं 9ला पोहोचणारा, मला इथं 12 वाजले. पण मी माझा प्रचार जरी उशीर झाला तर हरकत नाही, पण कार्यकर्त्याला माझ्या तिथं बळ देणं त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ही निवडणूक आता ज्यावेळी हारायला सुरुवात होते त्यावेळी काल बघितलं असेल की एका दिवसाच्या नोटीसवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर म्हणजे त्या सभेला उपस्थित राहिला आणि त्याच्यामध्ये एकूण लोकांनी जनतेने हातात घेतली निवडणूक आहे. मला निवडणुका फार काय वेळ मिळाला नाही, उमेदवारी अचानक झाली, पण तेवढे याच्यामध्ये मला गावभेट सुद्धा माझी पूर्ण झाली नाही. अजून अख्खा मराठी गटातला हे पहिलंच गावात झालं. हिंगणी त्यामुळे झाली, हिंगणीच्या मंडळी इथंच भेटायला आली. पण एकूण मी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. मी लढवले सुद्धा आहेत. त्यामुळे त्याचा जर अनुभव बघितला तर ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये जनतेनं ती निवडणूक हातात घेतलेली आहे. आता 9 वाजता इथे येणारे लोक आता 12 वाजले तरी कामदा व्यवसाय सोडून आपला उद्योग सोडून थांबलेले आहेत. शेखर गोरे असे म्हणतात की आता माझ्याकडे राष्ट्रवादीतले अनेक कार्यकर्ते येतात, प्रहार मधले येतात, असं ते हे बघा प्रत्येक निवडणुकीला उभं राहिलेला माणूस हा विजय आमचाच आहे म्हणतो. उभा राहिलाय म्हणलं ते उमेदवार काय निवडणुकीपूर्वी मी हरलोय म्हणाल का कोणी? एकूण तुम्ही मीडियामध्ये काम करता, एकूण लोकांच्या निवडून हा उमेदवार म्हणून येत नसतो. निवडून जनता आणत असते, मतदार आणत असते. मला आमदार व्हायचा म्हणून होत नसतो. जनतेला आमदार कोण पाहिजे ते जनतेने ठरवायचं असतं. ही या लोकशाहीची पद्धत आहे. त्यामुळे त्यांनी आज म्हणायचं कारण आहे काय त्याच्यामध्ये, मग तुम्हाला जर निवडून तुम्हीच येत आहे तर मग कशासाठी दशक करून लोकांच्या याच्यावरती मतभेद करताय? शांत बसा ना मग त्याच्यामध्ये. तसं जर तुम्हाला वाटत असलं तर निवडणुकीमध्ये अनेक दहशत करणाऱ्या माणसाचा इथं शेवट झालेला तुम्ही डोळ्याने पाहिलेला आहे. या ह्याच्यामध्ये कुणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं. उलट ते एक झाल्यामुळं लोकांना खरं रूप कळलं की त्याच्यामध्ये होत असताना आता म्हणजे 2-3 निवडणुकीमध्ये विजय मिळवला ती लोकांची दिशाभूल करून कधी एकत्र होऊन 9ला केलं, 14ला वेगळं होऊन मात्र राष्ट्रवादी खाण्याचा प्रयत्न केला, 19ला ऐन वेळेला एकत्र येऊन घात केला. त्यापेक्षा आता समोरची लढाई जी झालेली आहे आणि लढाई समोर झाली पाहिजे. आणि कोण निवडणार कोणी जनता ठरवणार आहे. ते उमेदवार का मी ठरवणार नाही. जनतेच्या मनात आहे तोच उमेदवार निवडून येणार आहे त्याच्यामध्ये. हे दुर्दैव गाव आहे. इथल्या शेतकऱ्यांवर इथल्या लोकप्रतिनिधी अन्याय केला, खोट्या केसेस पण दाखल केल्या आणि अजून अनेक त्रास दिलेत, नोटिसा किंवा बाकीच्या गोष्टी. काय सांगताल? नाही, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्रास देऊन लोकांना आपलंच करणार. मी भाषणात सांगितलं की त्याच्यामध्ये असणारे वाळूवाले असतील, कुठं कोणा क्रशर असला की जो त्याचं करत नाही का त्यांना ज्यातनं मलिदा मिळत नाही त्या लोकांना अडकवायचं ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांचा काय नक्की व्यवसाय आहे त्याच्यामध्ये. आणि मग ते करत असताना लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे त्याचंच रूपांतर ह्या उठावामध्ये झालेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळं. आणि आता घोडं मैदान लांब राहिलं नाही, 4 दिवस राहिलेत आणि इथल्या लोकांच्या ह्याच्यामध्ये इथला ज्वलंत प्रश्न आहे तो MIDCचा. मी असं म्हणणार नाही की MIDC झाली नाही पाहिजे म्हणणार नाही. त्याचा योग्य मोबदला कोणाची बागायत जमीत कोणाच्या संमतीशिवाय घेता कामा नये. त्यातनंच आपल्याला जिथं सोयीची असेल बागायत पाणी आहे तिथली सोडून
बाळरानाची डोंगर पायथ्याची जमीन घेतली तरी लोक सुद्धा काय म्हणणार नाहीत. पण आता हे मी अचानक 15 मिनिटं भेटलोय, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. आम्ही बसून मिटू. आणि माझा MIDC संबंध हा कॉलेजमधनं बाहेर पडला तर 1983 साली सातारा MIDC प्लॉट घेऊन कारखाना घातलेला मी माणूस आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टीचा मेळ घालायचा आहे. पुन्हा अन्याय झाला असला पण इथं काही मंडळींनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या असं कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये. पण MIDC मध्ये आता हे आहे, पद्धत आहे की शेतकऱ्याशी बसून तडजोडीनं प्रश्न संपवायचा किंवा विचारविनिमय करून दर ठरवण्याचा. ज्या कमी दरात घेतल्या जमीन त्या शेतकऱ्याला फायदा मिळण्याऐवजी ह्याच्यात चालाक मंडळीने घेऊन त्याच्यामध्ये होत असताना ह्याचा फायदा त्या मोठ्या गुंतवणूकदाराला मिळू नये. आणि ती लोकांच्या मनामधली खतखत आहे. इथल्या शेतकऱ्यांची बागायत जमीन सोडून किंवा त्यांना योग्य मोबदल्यानंतर विरोध असायचं कारण नसावं. कारण माझं काही चर्चा झालेली नाही त्यांच्याशी, कानावर आलेलं आहे. पण इथं मी आल्यावर निवडणूक झाल्यानंतर मिटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये MIDC संमत असल्याला बघून योग्य ते मार्ग काढला जाणार, अन्याय शेतकऱ्यावर होणार नाही याची खबरदारी घेणं इथला एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, इथला एक कार्यकर्ता या नात्यानं माझी जबाबदारी असेल. 23 तारखेला तुम्ही आमदार झाल्यानंतर हा मार्डी गटातला जो उत्तर मानचा पाणी प्रश्न आहे तो अद्यापही सुटला नाही. अनेक वेळा ते खोटे बोलले की पाणी आल्याशिवाय मी निवडणूक लढवणार नाही. मात्र ह्या गावात अजूनही आज सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 3 वर्ष इथं टँकर सुरू होता. हो, 3 वर्ष काय, मागच्या सप्टेंबर पण टँकर सुरू होता. मी परवाच मार्डीला गेलो तर पाणी पावसानं इथं टँकर सुरू होता. याला उत्तर मान मधल्या मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांना नारळ फोडला, 1 वर्षात नाही तर राजीनामा दिला. हे राजकीय स्टेटमेंट होतं. म्हणून तर आता इथली जागा सोडली, तिकडे आमच्या खटाव तालुक्यातल्या कल्याणकडे गेले. तिकडच्या लोकांना पुढचे इलेक्शन करायचे. पायपा हाताळल्या नाहीत, गाडीतनं मी बघितल्या. ते कुठं गेले त्याचं मला माहित नाही, ते आपण शोधू. पण इथला पाणी प्रश्न जे परवा कारखान्याच्या साखर पूजनाला पवार साहेब आले त्यावेळी आम्ही कलडोन परिसर आणि इथला जो प्रश्न आहे लवादात ठेवलेला आहे. लवादामध्ये 2.5 TMC पाणी टेंबूतनं मान खटावला मिळालेलं आहे. आणि लवादामधनं आपल्या जे मिळालेल्या पाण्यातनं उत्तर मानचं 1.5 TMC पाणी आपल्या जयकटापूरमधनं इकडे द्यावं लागणार आहे. आणि ते आपल्याला लवकरच ते आपण सोडवायचा प्रयत्न करावा लागणार आहे. पाणी प्रश्न एकाची जबाबदारी नाही, एकानं सोडवलेलं नाही. त्यावेळेचे असणार ताते असते, धोंडोबरे भाऊसाहेब गुदगे आमदार होते, त्यांच्या काळात ह्या योजना मंजूर झाल्या. 99ला टेम्पो मंजूर झाली. तर आम्ही प्रयत्न त्यात केला. मी तर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो या पाण्याच्या प्रश्नासाठी. हा प्रश्न सोडवणं हे आपली जबाबदारी आहे सगळ्याची. पण ते मी करून मीपणाबद्दलचा विषय आहे. एका माणसाचं काम नाही, ते अनेकांचं काम आहे. पवारसाहेबचं काय आहेत लोकप्रतिनिधी खासदार म्हणून घेऊन गेलेले तिथं विजयसिंह मोहिते पाटील आहे, धैर्यशील मोहिते पाटील आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे का तर आहेच, आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न करून सोडवणार आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.